नमस्कार. 15 ते 16 या तारखेला गणपती बाप्पाची अपार कृपा तुमच्यावर राहील. काही राशींच्या आर्थिक अडचणी वाढतील. तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क राहावे लागणार, कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मेष राशी, नियमांचे पालन करा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवू शकाल. वैयक्तिक बाबींवर लक्ष ठेवा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. कोणतेही काम करताना नियमाचे पालन करा, अन्यथा अडचणी येऊ शकतात. अहंकाराने बोलणे टाळा. घाईत घेतलेला निर्णय अडचणीत आणू शकतो. आज राशी तुमच्या बाजूने 82% आहे. सरस्वती देवीची पूजा करायला विसरू नका. वृषभ राशी, चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. एखादी महत्त्वाची गुप्त गोष्ट ठेवावी लागेल, अन्यथा ती उघड होऊ शकते. त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला होईल. शिक्षणात येणाऱ्या अडचणीमुळे विद्यार्थी थोडे चिंतित राहतील. आज तुमचं नशीब तुमच्या बाजूने 85% आहे. योग प्राणायाम करायला विसरू नका. मिथुन राशी, कलयुगांना वाव मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पैशाच्या बाबतीत सावध राहा, अन्यथा त्रास होऊ शकतो. मोठमोठ्यांचा आदर करा, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्यामुळे कलागुणांना वाव मिळेल. स्पर्धेत तुम्ही पुढे जाल. नोकरी शोधणाऱ्यांना तरुणांना चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना खूप मेहनत केल्यानंतर परीक्षेत यश मिळेल. आज नशीब तुमच्या बाजूने 79% आहे. हनुमानजींना शेंदूर अर्पण करा. कर्क राशी, मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. जबाबदाऱ्या वाढल्याने थोडे चिंतित असाल, पण त्यावेळेला ते पूर्ण कराल. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. कामाशी संबंधित अडचणी दूर होतील. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुमचं नशीब तुमच्या बाजूने 71% आहे. पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. सिंह राशी, खर्च वाढू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. घरी पाहुणे आल्याने खर्च वाढू शकतो. बोलण्याने नात्यातील गैरसमज दूर होतील. नैतिक मूल्याचे महत्त्व द्याल. पैशासंबंधी चांगल्या बातम्या मिळू शकते. कोणताही मोठा धोका पत्करू नका, अन्यथा समस्या येऊ शकतात. आज तुमचं नशीब तुमच्या बाजूने 93% आहे. गरीब लोकांना अन्नदान करायला विसरू नका. कन्या राशी, पौष्टिक आहार घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या, अन्यथा पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात. तुम्हाला खूप आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी चांगले काम कराल, त्यामुळे तुमची प्रशंसा होईल. मुलांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा कराल. आज नशीब तुमच्या बाजूने 93% आहे. आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तूळ राशी, प्रतिष्ठा वाढेल. नशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल, त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्याने आनंद होईल. मोठे ध्येय मिळवण्याच्या प्रयत्नात लहान ध्येय सोडू नका, त्यामुळे तुम्ही तुमचे जुने कर्ज फेडू शकाल. आज नशीब तुमच्या बाजूने 88% आहे. शिवचालीसा वाचायला विसरू नका. वृश्चिक राशी, निष्काळजीपणा टाळा. आजचा दिवस तुमच्या आरोग्यासाठी थोडा नाजूक आहे. निष्काळजीपणा टाळा आणि आहारावर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी कोणतेही धोकादायक निर्णय घेऊ नका, नाहीतर त्याचा तुम्हाला त्रास होईल. अचानक धनलाभामुळे आनंद होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांना सहकार्य मिळेल. आज नशीब तुमच्या बाजूने 81% आहे. पांढऱ्या वस्तूचे दान करायला विसरू नका. धनुराशी, स्तुती होईल. आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. नवीन काम सुरू करण्याची संधी मिळू शकते, त्यासाठी धावपळ करावी लागेल. तुमच्या बोलण्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या वाणीतील गोडवा तुम्हाला आदर मिळवून देईल. मोठ्या फायद्याच्या नादात कोणतीही लहान संधी गमावू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात. जॉबच्या ठिकाणी चांगले काम कराल आणि लोक तुमची स्तुती करतील. आजच्या दिवशी शनिदेवाचे दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. मकर राशी, जबाबदारीने काम करा. आजचा दिवस तुमच्यासाठी संयम ठेवण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही एखाद्या गोष्टीचे वचन दिले तर वेळेवर पूर्ण करा. पैशाच्या व्यवहारात लोकांनी तुमचे म्हणणे सांगा, अन्यथा ते तुम्हाला खोटं ठरवू शकतात. जबाबदारीने काम करणे चांगले राहील. तुमचा जुना मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज नशीब तुमच्या बाजूने 76% आहे. सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा. कुंभ राशी, आत्मविश्वास वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला वाईट दोन्ही अनुभव देणारा आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मोठे ध्येय ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील.
व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या योजनेवर लक्ष ठेवावे, अन्यथा अडचणी येऊ शकतात. जे लोक प्रवासाला जाण्याची तयारी करत आहात, खूप सावध राहा, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. आज नशीब तुमच्या बाजूने 66% आहे. पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. भगवान शंकराला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. मीन राशी, मित्राकडून चांगली बातमी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदात आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. इतर गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा घ्या. आज नशीब तुमच्या बाजूने 61% आहे. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा. मित्रांनो, आवडली असेल माहिती तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.